इक्वेशनमध्ये y काय आहे प्लस आहे, दुसऱ्या इक्वेशनमध्ये y काय आहे मायनस आहे. म्हणजे या दोन इक्वेशनची जर आपण ॲडिशन केली तर प्लस y आणि मायनस y काय होईल, कॅन्सल होईल. y जर कॅन्सल करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या दोन इक्वेशनची ॲडिशन. नमस्कार, मी सिद्धांत. आतापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधले 6 नंबरच्या प्रॉब्लेमपर्यंत आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. आता पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. तर बघा, 7 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत. या दोन इक्वेशनला आपण जर नीट ऑब्झर्व केलं तर y सोबत जो कोइफिशियंट आहे 101, तोच कोइफिशियंट दुसऱ्या इक्वेशनमध्ये x सोबत आहे. आणि पहिल्या इक्वेशनमध्ये x सोबत असणारा कोइफिशियंट 99, हा कोइफिशियंट दुसऱ्या इक्वेशनमध्ये y सोबत आहे. अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला थोडीशी वेगळी पद्धती वापरावी लागते. बघा, काय करा, सुरुवातीला या दोन इक्वेशनचं ॲडिशन करा. ॲड इक्वेशन नंबर 1 अँड 2. काय करतोय आपण, सुरुवातीला या दोन इक्वेशनचं ॲडिशन करतोय. म्हणजे ॲडिशन केल्यानंतर काय येईल बघा, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499, 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. हे दोन इक्वेशन आहेत. ह्याचं काय करायचं आहे, आपल्याला ॲडिशन करायचं आहे. बघा, 99 प्लस 101 काय होणार आहे, 200x. परत इकडे 101 प्लस 99 काय होणार आहे, 200y. इकडे 501 आणि 499 काय होणार आहे, 1000. बघा, या दोन इक्वेशनची सुरुवातीला आपण ॲडिशन केली आणि ॲडिशन केल्यानंतर हे आपल्याला इक्वेशन भेटलं. बघा, आता इथे 200 आलेलं आहे, इथे पण 200 आलेलं आहे आणि इकडे काय आलेलं आहे, 1000 आलेलं आहे. सिम्पली आपण इथे 0 0 कॅन्सल करा. काय उरलं, इथे 1 0 उरेल. काय उरलं, 2x प्लस 2y इज इक्वल टू 10. परत या आलेल्या इक्वेशनला, पूर्ण इक्वेशनला आपण 2ने डिवाईड करू शकतो. म्हणजे बघा, बेक बे बेक बे आणि बे पंचे 10. म्हणजे काय उरलं, x प्लस y इज इक्वल टू 5. हे उरलं. काय उरलं, x प्लस y इज इक्वल टू 5. म्हणजे हे आपल्याला इक्वेशन भेटलं, इक्वेशन नंबर 3. आता एकदा आपण ॲडिशन केलेलं होतं, आता काय करणार आहोत, एकदा सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन नंबर 1 फ्रॉम 2. बघा, इक्वेशन नंबर 1 फ्रॉम 2 म्हणजे या इक्वेशनमधून इक्वेशन नंबर 1 काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. मग काय लिहिणार आहोत आपण, इक्वेशन नंबर 2 आधी लिहून घ्या. इक्वेशन नंबर 2 काय आहे, 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 आणि त्याच्या खाली 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. हे दुसरं इक्वेशन, हे दोन इक्वेशन लिहिले. काय करायचं आहे, आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सबस्ट्रॅक्शनचं साईन द्या. सबस्ट्रॅक्शनचं साईन दिल्याच्यानंतर त्या पूर्ण इक्वेशनमध्ये प्लस असेल तर त्याला मायनस करायचं, मायनस असेल तर त्याला काय करून घ्यायचं आहे, प्लस करून घ्यायचं आहे. म्हणजे 99 काय झाले, मायनस झाले. इथे प्लसचे 101 आहे तर हे काय होणार आहे, मायनस होणार आहे. 499 हे काय आहेत, प्लसचे आहेत, तर इथे काय होणार आहेत, हे मायनसचे होणार आहेत. आता सिम्पल सबस्ट्रॅक्शन करून घ्या. बघा, 101 मधून 99 गेले, किती उरले, 2x. इथे बघा, 99 मधून 101 म्हणजे 99 मधून 101 आपण मायनस करणार आहोत. म्हणजे छोट्या संख्येमधून मोठी संख्या मायनस होणार आहे. अशा वेळी काय करायचं आहे, आपल्याला मोठ्या संख्येचा आधी साईन द्या, मायनस. बघा, 101 काय आहेत, मायनसचे आहेत, ते काय गेले 99 मधून मायनस होणार आहेत. म्हणजे सबस्ट्रॅक्शन इथे येईल 2y इज इक्वल टू, बघा, 501 मधून 499 गेल्याच्या नंतर सबस्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर काय उरले, 2. आता अगेन इथे 2 आलेला आहे, 2 आलेला आहे, 2 आलेला आहे. पूर्ण इक्वेशनला आपण 2ने डिवाईड करू शकतो. बेक बे बेक बे बेक बे. म्हणजे इक्वेशन काय आलं, x मायनस y इज इक्वल टू 1. हे आपल्याला इक्वेशन नंबर भेटलं 4. आता आपल्याला जी नवीन इक्वेशन भेटलेली आहेत, इक्वेशन नंबर 3 अँड 4, ते लिहून घ्या. x प्लस y इज इक्वल टू 5. हे इक्वेशन नंबर आहे 3. दुसरा आहे x मायनस y इज इक्वल टू 1.
यक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. हे इक्वेशन नंबर आहे 4. आता बघा सुरुवातीला आपल्याला कशा प्रकारची इक्वेशन्स दिली होती आणि एकदा ॲडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर आपल्याला एकदम सिंपल इक्वेशन मिळाली. मग आता हे सिंपल इक्वेशन आपण आतापर्यंत ज्या पद्धतीनं क्वेश्चन सॉल्व करत आलेलो आहोत तसंच सॉल्व करायचं आहे. बघा नीट जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय करायचं असतं, एक तर ॲडिशन करायचं असतं किंवा सबस्ट्रॅक्शन करायचं असतं. कशासाठी? एक व्हेरिएबल कॅन्सल झाला पाहिजे. इथे इक्वेशन 3 बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आहे. इथे इक्वेशन बघा, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 आहे. एका इक्वेशनमध्ये वाय काय आहे प्लस आहे, दुसऱ्या इक्वेशनमध्ये वाय काय आहे मायनस आहे. म्हणजे या दोन इक्वेशनची जर आपण ॲडिशन केली तर प्लस वाय आणि मायनस वाय काय होईल, कॅन्सल होईल. वाय जर कॅन्सल करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या दोन इक्वेशनची ॲडिशन करावं लागेल. म्हणून इथे एक वाक्य लिहा, add equation number 3 and 4. बघा इक्वेशन नंबर 3 अँड 4चं काय करणार आहोत आपण, ॲडिशन करणार आहोत. ॲडिशन का निवडलं, कारण आपल्याला वाय कॅन्सल करायचं आहे. मग ॲडिशन केल्यानंतर वाय का कॅन्सल होईल, कारण एक वाय पॉझिटिव्ह आहे आणि एक वाय काय आहे मायनस आहे. जेव्हा व्हॅरिएबलची चिन्हे वेगळी असतील, म्हणजे एक प्लस असेल आणि मायनस असेल, त्यावेळी व्हॅरिएबल कॅन्सल करण्यासाठी आपल्याला ॲडिशन करावं लागतं. आणि जेव्हा व्हॅरिएबलची चिन्हे दोन्ही पण जर प्लस किंवा दोन्ही पण जर मायनस असतील, अशा वेळी म्हणजे सारखीच जर चिन्हे असतील तर आपल्याला काय करावं लागतं, सबस्ट्रॅक्शन करावं लागतं. तर इथं आपण काय करणार आहोत, ॲडिशन. मग इथं ॲडिशनचं साईन द्या. बघा यक्स आणि यक्स किती यक्स होणार आहेत, 2 यक्स. पॉझिटिव्ह वाय आणि निगेटिव्ह वाय काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. 5 + 1 काय होणार आहे, 6 होणार आहे. बघा आधी आपण कसं करत होतो, हा जो कोइफिशियंट आहे तो काय घेणार आहोत, तिकडे घेणार आहोत. सेम तेच इथे करायचं आहे. यक्स इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 2. 2 3 जा 6, म्हणजे यक्सची व्हॅल्यू काय आली, 3 आली. एक व्हॅरिएबल मिळाला. आता दुसरा व्हॅरिएबल म्हणजे वाय व्हॅरिएबल काढण्यासाठी ही यक्सची किंमत ह्या 4 इक्वेशन जी आहेत त्यापैकी कुठेही ठेवलं तर तुम्हाला काय भेटतो, वाय हा व्हॅरिएबल भेटतो. पण ही किंमत एक्सची किंमत ठेवण्याआधी पूर्ण इक्वेशन्स ऑब्झर्व करा. बघा हे कॅल्क्युलेशन फार मोठं होतं, इक्वेशन 2चं पण कॅल्क्युलेशन फार मोठं होतं. इक्वेशन 3 आणि 4 काय आहेत, थोडेसे सिम्पल आहेत. आपण काय करू, इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करू. पुट किंवा प्लेस पण तुम्ही लिहू शकता. प्लेस यक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. बघा इक्वेशन नंबर 3 मध्ये मी काय करणार आहे, या इक्वेशनमध्ये यक्सची व्हॅल्यू पुट करणार आहे. मग एक इक्वेशन लिहा, यक्स प्लस वाय इज इक्वल टू काय आहे, 5. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. मग इथे या इक्वेशनमध्ये आपल्याला काय ठेवायची आहे, यक्सची किंमत ठेवायची आहे. म्हणून इथे काय येणार आहे, 3. बघा हे 3 आता आपल्याला काय करायचं आहे, तिकडच्या साईडला घेऊन जायचं आहे. म्हणजे RHSला घेऊन जायचं आहे. RHSला घेऊन गेल्यानंतर हे एक हे 3 काय आहे, पॉझिटिव्हचं आहे. तिकडे गेल्याच्या नंतर काय होईल, ते निगेटिव्हचं होईल. म्हणजे वाय इज इक्वल टू 5 मायनस 3, म्हणजे वायची सिंपल किंमत काय येईल, 2. शेवटी आपल्याला एक वळ लिहून हा प्रॉब्लेम संपवायचा आहे. काय लिहिणार, सोल्युशन इज यक्स कॉमा वाय इज इक्वल टू, एक्सची किंमत पहिले लिहा. एक्सची किंमत काय आलेली आहे, 3 आलेली आहे आणि वायची किंमत काय आलेली आहे, 2 आलेली आहे. इथेच हा प्रॉब्लेम संपतो. हेच आहे तुमचं सोल्युशन. तर नीट लक्षात घ्या. बघा 7 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये हे एक लक्षात ठेवा, अशा प्रकारे कोइफिशियंट यक्सचे वाय सोबत किंवा वायचा यक्स सोबत आला तर एकदा तुम्हाला ॲडिशन करावं लागतं, एकदा तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करावं लागतं. नवीन जे इक्वेशन भेटतील त्याला सिम्पल एलिमिनेशन मेथडने सॉल्व करा, तुम्हाला काय मिळतील, आन्सर्स इथे मिळतील. ठीक आहे, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. बघा हा 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे. 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. हे इक्वेशन नंबर 1 दिलेलं आहे. आणि 57x मायनस 49y इज इक्वल टू 252 हे काय दिलेलं आहे, सेकंड इक्वेशन दिलेलं आहे. इक्वेशनला जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर 8 नंबरचा जसा प्रॉब्लेम होता, म्हणजे एक्सचा कोइफिशियंट वाय सोबत आला होता दुसऱ्या इक्वेशनमध्ये, दुसऱ्या इक्वेशनमधला वायचा कोइफिशियंट म्हणजे एक्सचा कोइफिशियंट वाय सोबत आलेला होता. सेम इथेच झालेला आहे. बघा एक्सचा कोइफिशियंट वाय सोबत आहे, वायचा कोइफिशियंट एक्स सोबत आहे. म्हणजे आपल्याला आधीचा प्रॉब्लेम जसा सोडवला त्याच पद्धतीनं हा पण प्रॉब्लेम सोडवायचा आहे. म्हणजे पहिले काय करणार आहोत आपण, ॲडिशन करणार आहोत आणि नंतर काय करणार आहोत आपण, सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. मग पहिली स्टेप करा, ॲड इक्वेशन 1 अँड 2.
इक्वेशन नंबर 1 अँड 2चं काय करणार आहोत आपण ॲडिशन करणार आहोत. बघा 49x आणि 57x मायनस 57y मायनस 49y इज इक्वल टू 172 इज इक्वल टू 252. ही दोन इक्वेशन ह्याचं आपण ॲडिशन करणार आहोत. बघा ॲडिशन काय येईल 9 अँड 7 किती होतील 16. 16चं 6 आलं इथं, ह्याचा आला 1. 1 अँड 4 5, 5 प्लस 5 10. 106 x हे x जशास तसं. बघा या दोघांचं ॲडिशन साईन सेम आहे म्हणून इथं निगेटिव्हचं साईन द्या, मोठ्या संख्येचं साईन. ॲडिशन करावं लागेल. अगेन 57 अँड 49च आहे म्हणजे 106y तेच ॲडिशन येणार आहे. इकडे काय होणार आहे बघा 2 प्लस 2 4, 5 प्लस 7 12, 12चं 2 कॅरी 1, 1 अँड 1 2 म्हणजे 424 येणार आहे. बघा तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर आपण 106ने ह्याला पूर्णपणे डिवाईड करू शकतो. 106 वन जा 106 वन जा 106, 106 4 जा म्हणजे काय उरलं x मायनस वाय इज इक्वल टू 4. हे तुम्हाला इक्वेशन भेटलं 3, इक्वेशन नंबर 3. आता ॲडिशन केल्यानंतर एक इक्वेशन मिळालं. आता तुम्हाला सबस्ट्रॅक्शन पण करावं लागेल. मग करा. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन नंबर 1 फ्रॉम 2. बघा पहिलं इक्वेशन दुसऱ्या इक्वेशनमधून काय करायचं आहे सबस्ट्रॅक्ट म्हणजे वजा करायचं आहे. दुसरं इक्वेशन लिहा मग आधी 57x मायनस 49y इज इक्वल टू 252 आणि खाली काय येईल 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. ही दोन इक्वेशन्स. याचं काय करणार आहोत आपण सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. मग सबस्ट्रॅक्शन करत असताना अगेन एक गोष्ट विसरायची नाही. काय आहे ती की साईन चेंज करून घ्यायचं. जे निगेटिव्ह आहे जे पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह होईल, जे निगेटिव्ह होतं ते काय होणार आहे पॉझिटिव्ह होणार आहे. हे पॉझिटिव्ह आहे तर हे काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे, वजा होणार आहे. बघा 57मधून 49 गेले तर किती उरले 8, x जशास तसं. इथे काय होईल अगेन 57 मधून 49 जर गेले तर काय उरणार आहेत 8 y. इथे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा झाली 8x आलं. इथे पण काय झालं मोठ्या संख्येमधून छोटी संख्याच वजा झाली म्हणून काय आलं इथं 8x. दोन्ही पण काय आलेलं आहे पॉझिटिव्ह आलेलं आहे. इकडे काय होणार आहे 2मधून 2 गेले किती उरले 0 आणि 25मधून 70 गेले तर किती उरले 8. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे आपण काय केलेलं आहे सबस्ट्रॅक्शन केलेलं आहे. इथे आपल्याला मिळालं इक्वेशन नंबर 4. पण इक्वेशन नंबर 4 करण्याआधी तुम्ही एक ऑब्झर्व करू शकता. इथे 8 आलेला आहे, इथे 8 आलेला आहे आणि इथं 80 आलेला आहे. म्हणजे या पूर्ण इक्वेशनला आपण 8ने काय करू शकतो डिवाईड करू शकतो. करा डिवाईड. 8 1 जा 8, 8 1 जा 8, 8 10 जा 80. म्हणजे इक्वेशन आपल्याला काय मिळालं x प्लस y इज इक्वल टू 10. हे इक्वेशन नंबर काय मिळालं 4. आता इक्वेशन नंबर 3 मध्ये y काय आहे मायनस आहे. इक्वेशन नंबर 4 मध्ये y काय आहे पॉझिटिव्ह आहे. पहिलं जे 7 नंबरचा जो आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता त्यामध्ये पण अशीच कंडिशन आलेली होती. तर आपण ते y कॅन्सल करण्यासाठी काय केलं सिम्पली ॲडिशन केलं. तेच इथे करायचं आहे. बघा ॲड इक्वेशन नंबर 3 अँड 4. इक्वेशन नंबर 3 आणि 4चं काय करायचं आहे आपल्याला ॲडिशन करायचं आहे. लिहा इक्वेशन नंबर 3 काय आहे x मायनस वाय इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 4 काय आहे x प्लस वाय इज इक्वल टू 10. या दोन इक्वेशनचं आपण काय करणार आहोत ॲडिशन करणार आहोत. ॲडिशनच का निवडलं आपण कारण इथं वायचं साईन एक प्लस आहे आणि एक काय आहे मायनस आहे. जेव्हा साईन वेगवेगळा असेल तेव्हा काय करावं लागतं आपल्याला कॅन्सलेशन करण्यासाठी ॲडिशन करावं लागतं म्हणून मी ॲडिशन निवडलं. बघा इथं x आणि x काय होईल 2x, y आणि y काय होईल कॅन्सल होईल बरोबर. 4 प्लस 10 काय होईल 14, 2 7 जा 14 म्हणजे x इज इक्वल टू काय आलं 7. इथून सोपं आहे, इथून तुम्हाला कळतं काय करायचं आहे. आता प्लेस द व्हॅल्यू
इन इक्वेशन कोणत्या व्हॅल्यू इक्वेशनमध्ये पुट करणार आहोत तुम्ही, तुम्हाला जे सोपं वाटेल तिथे करा. मला इक्वेशन नंबर 4 सोपं वाटतं, मी 4मध्ये ठेवतो. पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4मध्ये मी x ची व्हॅल्यू ठेवून इक्वेशन सॉल्व करणार आहे. बघा इक्वेशन नंबर 4 काय आहे, तर हे आहे x प्लस वाय इज इक्वल टू 10. हे आहे इक्वेशन नंबर 4. x ची किंमत इथे ठेवा, म्हणजे इथे काय होईल 7. आता हे 7 इकडेच ठेवायचे आहेत का, नाही. 7 काय करायचे आहेत आपल्याला, तिकडे घेऊन जायचे आहेत, म्हणजे RHSला घेऊन जायचे आहेत. म्हणजे y इज इक्वल टू 10 मायनस 7. इकडे 7 काय होते, पॉझिटिव्ह होते, तिकडे गेल्याच्या नंतर 7 काय होतील, निगेटिव्ह होतील. म्हणजे y इज इक्वल टू काय आलं 3. 10 मायनस 7 काय आलं 3, म्हणजे y ची व्हॅल्यू आली 3. म्हणजे शेवटी आपल्याला लिहायचं आहे सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 7, 3. हेच तुमचं सोल्युशन आहे. इथे हा प्रॉब्लेम संपतो आणि एक्सरसाइज पण आपली इथे संपली. ठीक आहे, थोडंसं आपण या एक्सरसाइजचं रिव्हिजन घेऊ. बघा पहिले तर हेच काय आहे तुमचं सोल्युशन आहे. इथे हा प्रॉब्लेम संपतो. बघा इथे आपली फर्स्ट एक्सरसाइज संपते, पण नवीन एक्सरसाइज सुरू करण्याआधी आपण या एक्सरसाइजचं थोडक्यात रिव्हिजन घेऊ. बघा प्रॉब्लेम कशा पद्धतीचे होते. एक सुरुवातीचे प्रॉब्लेम मध्ये काही प्रॉब्लेम अशा पद्धतीचे आणि शेवटी अशा पद्धतीचे प्रॉब्लेम होते, म्हणजे 3 पद्धतीचे प्रॉब्लेम होते. जेव्हा कोइफिशियंट जर सेम असेल एखाद्या व्हॅरिएबलचा, जसं ह्या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये होतं, आणि साइन सुद्धा सेम असेल, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन करून हा व्हॅरिएबल कॅन्सल करायचा आहे आणि आपल्याला सॉल्व करायचं आहे. जेव्हा साइन सेम नसतील, बघा या सेकंड नंबरच्या क्वेश्चनमध्ये इथे पण काय आहे, कोइफिशियंट आणि व्हॅरिएबल काय आहे, सेम आहे. इथं पण आपण सबस्ट्रॅक्शन करून हे कॅन्सल करू शकतो. पण जर समजा तुम्हाला इथे y जर कॅन्सल करायचा आहे, y सोबतच्या कोइफिशियंट बघा इथे कोइफिशियंट सेम नाही आहे, तर इथं आणण्यासाठी, तो कोइफिशियंट आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, पहिल्या इक्वेशनमधला जो व्हॅरिएबल आहे त्या व्हॅरिएबलनं या संपूर्ण इक्वेशनला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे या पूर्ण इक्वेशनला आपण 3ने मल्टिप्लाय केलं तर y सोबत 3 येतं, बरोबर. म्हणजे इक्वेशन काय होईल बघा, 6x प्लस 3y इज इक्वल टू 39. मग आता इथे बघा एक मायनस आहे, एक प्लस आहे, 3 कोइफिशियंट सेम आलेला आहे. आता जेव्हा पहिल्या ह्याच्यामध्ये बघा जर साइन सेम होतं तेव्हा सबस्ट्रॅक्शन करायचं होतं, इथे साइन सेम नाही तर आपल्याला काय करावं लागेल, ॲडिशन करावं लागेल. मग ॲडिशन केल्यानंतर y कॅन्सल होईल. 6 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये बघा आपल्याला रॅशनल नंबर म्हणजे रेशोच्या फॉर्ममध्ये तुम्हाला काय दिले होते, नंबर्स दिलेले होते. तर डायरेक्टली अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याआधी तुम्ही काय करा, हा 3 कसा कॅन्सल होईल तो विचार करा, हा 4 कसा कॅन्सल होईल तो विचार करा. तर या पूर्ण इक्वेशनला जर तुम्ही 3ने मल्टिप्लाय केलं तर काय होतं, हे 3 कॅन्सल होतं आणि तुम्हाला एक सिम्पल इक्वेशन मिळतं. या इक्वेशनमध्ये 4ने तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागतं, म्हणजे तुम्हाला काय एक सिम्पल इक्वेशन मिळतं. हा एक टाईप होता. या प्रकारच्या क्वेश्चनमध्ये बघा एका व्हॅरिएबलचा कोइफिशियंट दुसऱ्या व्हॅरिएबलसोबत असतो, एका व्हॅरिएबलचा कोइफिशियंट दुसऱ्या व्हॅरिएबलसोबत असतो. म्हणजे असं क्रॉसमध्ये ते कोइफिशियंट काय असतात, सेम असतात. अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व करताना एकदा तुम्हाला ॲडिशन करायचं आहे आणि एकदा तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. आणि आलेले जे इक्वेशन्स असतील त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे, उत्तर येतो. काहीतरी ट्रिकनं हे लक्षात ठेवा, एकदा दोनदा करून बघा. सिम्पली तुम्हाला इलिमिनेशन मेथडमध्ये सगळे प्रॉब्लेम ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन याचा विचार करून वापर करून तुम्हाला सॉल्व करायचे. ठीक आहे, तर ज्यांनी सुरुवातीचे व्हिडिओ पाहिले नसतील परत एकदा व्हिडिओ बघा, मेथड कशा आपण यूज करतोय ते बघा, कॅल्क्युलेशन्स कसे करतोय बघा, प्लस मायनसच्या चुका टाळा. जेव्हा सबस्ट्रॅक्शन आपण करतो तेव्हा सगळेच त्या इक्वेशनमधले साईन चेंज होतात, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मी हा व्हिडिओ इथेच संपवतो. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आणि नेक्स्ट एक्सरसाइजला सुरू करू. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा. जे प्रॉब्लेम्स असतील ते कमेंटमध्ये सांगा. एखादा व्हिडिओ समजायला अवघड झाला असेल तर ते सुद्धा कळवा. तर आपण इथे थांबू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू.